सूर्यवंशी गुज्जर 11 टीम की ओर से, और जुगल मेडिकल की ओर से सलामी गेंदबाज के रूप में होंगे सुदर्शन पाटिल। इस बीच मुकाबले को शुरुआत होती हुई यहां पर फर्स्ट स्ट्राइक का सामना करेंगे हर्षवर्धन। लाजवाब पहली गेंद, और क्या बेहतरीन तरह से इस गेंद को खेला है डीप पॉइंट के क्षेत्र में। बेहतरीन कट किया था यहां पर, मगर फील्डिंग वहां पर क्या बेहतरीन तरह से तीसरे अंपायर की तरफ निर्णय को भेजा है। शायद गेंदबाज की गेंदबाजी की एक्शन को लेकर संदेह यहां पर अंपायर के लिए, तो बिल्कुल तीसरे अंपायर इस समय चेक करेंगे जरूर। गेंदबाज की गेंदबाजी की एक्शन को लेकर कुछ संदेह है यहां पर, बिल्कुल जिसके कारण स्क्वायर लेग अंपायर जिन्होंने रेफरल भेजा है तीसरे अंपायर की तरफ। इट्स नो बॉल कॉल। जी बिल्कुल, यहाँ पर थोड़ा सा गेंदबाजी के एक्शन को लेकर संदेह था, जिसके कारण तीसरे अंपायर की तरफ रेफरल भेजा था, तो यहाँ पर नो बॉल दी गई है। यहाँ स्पीड वाली गेंद होगी, यहाँ पर सामना करेंगे कृष्णा पाटिल। ऊंचा खेला हुआ स्ट्रोक लॉन्ग ऑन के क्षेत्र में, बिल्कुल बेहतरीन तरह से प्रयास किया वहां पर। यकीनन 4 रन बचाए अपने टीम के लिए, क्योंकि 2 रन तेजी से दौड़कर पूरे कर लिए हैं। अगर ये गेंद हाथों को नहीं लगती तो बिल्कुल 6 रन आसानी के साथ देकर जाती। अच्छी फील्डिंग वहां पर, एफर्ट काफी बेहतरीन। 2 रन के साथ अपना निजी खाता खोला यहां पर कृष्णा पाटिल ने। त्रिमूर्ती फाउंडेशनचे मनोज पाटील सर यांचं सुद्धा आगमन झालेलं आहे, आणि स्पर्धेचे सहप्रायोजक तर दादांचं सुद्धा शुभ आगमन झालंय। आयोजन समितीच्या वतीनं त्यांचं आम्ही मनापासून मनस्वी हार्दिक स्वागत करतो। आणि त्यांच्या समवेत असतील प्रफुल्ल दादा पाटील वडनगरीकर यांचं सुद्धा शुभ आगमन झालेलं आहे। आयोजन समितीच्या वतीनं पुन्हा आपलं मनापासून मनस्वी हार्दिक स्वागत असेल। इस बीच खराब गेंद थी, बिल्कुल यहां पर सही तरह से इस गेंद को अंजाम तक पहुंचाया है। बिग हिट, 6 रन के लिए यहां पर खेला है डीप स्क्वायर लेग के क्षेत्र में। हल्की सी शॉर्ट गेंद थी, शरीर की तरफ गेंद की थी, और जिस तरह से इस गेंद को खेला है बिल्कुल काफी बेहतरीन तरह से 6 रन में कन्वर्ट किया इस गेंद को कृष्णा पाटिल ने। कृष्णा नाम में ही काफी बड़ा जादू है। कृष्णा सातपुते टेनिस क्रिकेट के गॉड जिन्हें माना जाता है। कृष्णा गौड़ी, कृष्णा पवार, और इस समय मैदान पर है कृष्णा पाटिल। तो बिल्कुल उस नाम के मुताबिक काम को अंजाम देते हुए यहाँ पर अच्छी गेंद इस समय रक्षात्मक रूप से खेला था। अच्छा फील्डिंग, वहां पर कोई जल्दबाजी नहीं की। सिंगल लेने के लिए जरूर हर्षल थे वहां पर मौजूद, मगर रोका। फिर एक बार शॉर्ट गेंद, बड़ा स्ट्रोक खेलने का प्रयास, टाइम नहीं कर पाए, इस समय चूके हैं। तो डॉट गेंद यहां पर आती हुई, एक अच्छी वापसी करते हुए यहां पर गेंदबाज सुदर्शन। एक गेंद जरूर खराब की थी, बिल्कुल 6 रन में तब्दील किया था, मगर इस बीच वापसी करते हुए अच्छी। ये अच्छी गेंद इस समय हल्का सा अपील किया है, मगर उत्साह ज्यादा, आत्मविश्वास कम। डॉट गेंद यहां पर, इस डॉट गेंद के साथ ओवर की समाप्ति, एक ओवर की समाप्ति के बाद स्कोर हुआ है 12 रन बिना किसी विकेट के नुकसान पर। तो एक अच्छी शुरुआत हम कह सकते हैं यहां पर सूर्यवंशी गुज्जर 11 टीम की ओर से। मुकाबला देखा जाए तो 9 ओवर का ये मैच खेला जाएगा, जिसमें 3 ओवर पावर प्ले की रिस्ट्रिक्शन होगी। इस बीच चलते हैं मुख्य मंच की ओर। इस समय जो प्रमुख अतिथि मंच पर विराजमान है, बिल्कुल उनका आयोजन समिति की ओर से वीर गुज्जर क्रिकेट लीग के माध्यम से हम तहे दिल से हार्दिक स्वागत करते हैं। आप देख सकते हैं इस समय मंच पर विराजमान प्रमुख अतिथि, जिन्होंने अपना कीमती समय निकालकर यहाँ पर
हमारे इस टूर्नामेंट के लिए चार चांद लगाए हैं। बिल्कुल आयोजन समिति की ओर से उनका तहे दिल से फिर एक बार स्वागत होगा। गेंदबाजी में होगा बदलाव इस बीच। गेंदबाज बॉलर्स नेम जुगल मेडिकल आपण अजून सुद्धा 12वा खेळाडू पाठवलेला नाहीये. बॉलर्सचं नाव काय? अतुल पाटील. ओके. खिलाड़ी ने मगर अंतिम क्षणों में गेंद जीती है, सीमा रेखा पार गई है, 4 रन देकर गई है। फिर एक बार बड़ा स्ट्रोक खेलने का प्रयास, इस समय हल्का सा अपील हुआ है मगर उत्साह ज्यादा, आत्मविश्वास कम, साफ नकारा इस अपील को और लॉन्ग ऑफ की दिशा में खेलने का प्रयास किया था यहाँ पर हर्षवर्धन ने, मगर चूंकि इस समय सही तरह से गेंद को पढ़ नहीं पाए, टाइम नहीं कर पाए, जिसके कारण एक बिंदी वाली गेंद यहाँ पर जरूर की है गेंदबाज अतुल पाटिल ने। बैकफुट पर जाकर जगह बनाई है, क्या लाजवाब तरीके से स्ट्रोक को खेला है डीप एक्स्ट्रा कवर के क्षेत्र में। देखिए जिस तरह से स्ट्रोक को खेला है, बिल्कुल नजरें काफी बेहतरीन जमाई थी इस गेंद पर। आसान नहीं होता है बैकफुट पर जाकर इस तरह का पंच करके कवर की दिशा में एक अच्छा स्ट्रोक यहाँ पर। मैं तो कहूंगा बिल्कुल शॉट ऑफ द डे हो सकता है ये, क्योंकि जिस तरह से खेला है स्ट्रोक को, नजाकत थी इस खेल के इस स्ट्रोक में। बेहतरीन स्ट्रोक यहाँ पर 4 रन के लिए। अच्छी गेंद, फिर एक बार एक तेरी एक मेरी का चलता हुआ एक कारवा, कभी गेंदबाज अतुल तो फिर कभी हर्षवर्धन इस डॉट गेंद के साथ ओवर की समाप्ति। 2 ओवर की समाप्ति के बाद 24 रन स्कोरबोर्ड पे लगे हैं बिना किसी विकेट के नुकसान पर। और जिस तरह से बल्लेबाजी हो रही है अब तक का देखा जाए तो प्रोजेक्टेड स्कोर अपन 100 के आसपास आसानी से पहुंच सकती है टीम सूर्यवंशी गुज्जर 11, क्योंकि हर्षवर्धन वो खिलाड़ी है जिनके पास क्षमता है, बड़े स्ट्रोक खेलने की काबिलियत है, और उनके साथ में कृष्णा जो एक बेहतरीन अंदाज में अब तक बल्लेबाजी करते हुए। बॉलर्स नेम सुदर्शन इस समय गेंदबाजी के लिए आए हैं। बिल्कुल निजी कोटे का दूसरा ओवर करेंगे। पहले स्पेल में थोड़ा सा महंगे साबित हुए थे, 12 रन खर्च किए थे, मगर कोई सफलता अब तक हासिल करने में नाकामयाब हुए। इस बीच देखना है दूसरे स्पेल में गेंदबाजी के लिए आए हैं। फिर एक बार यहां पर मौका मिला है, हाथों को खोला है, हवा में गेंद थी, वहां पर कैच ड्रॉप हुआ है। 2 रन जरूर मुकम्मल करेंगे यहां पर कृष्णा। अच्छा स्ट्रोक वहां पर बिल्कुल हाथ खोले थे, मौका था यहां पर। जिस तरह से गेंद ऑफ स्टंप से बाहर थी, उसे बिल्कुल 38 के ऊपर से खेला था, एक मौका बना था, वहां पर प्रयास किया था खिलाड़ी ने, मगर चूके 2 रन आसानी के साथ मुकम्मल किया। 2 रन के साथ स्कोर में इजाफा होता हुआ 26 रन।
फिर एक बार सीधे बल्ले के साथ ऊंचा खेला हुआ स्ट्रोक, हवा में गेंद थी वहां पर। अच्छा प्रयास यहाँ पर, बिल्कुल तारीफ काबिल एफर्ट, क्योंकि जिस तरह से इस गेंद को रोका है, बिल्कुल 6 रन के लिए गेंद जा रही थी जरूर, यकीनन 5 रन अपने टीम के लिए बचाए हैं। लॉन पे जो खिलाड़ी मौजूद थे, एक अच्छा एफर्ट यहाँ पर। नक्कीच या ठिकाणी शुभ आगमन झालंय चंद्रकांत दादा पाटील आणि बघा या स्पर्धेसाठी माननीय गुलाबराव पाटील यांचे स्वीय सहाय्यक नवलसिंग राजे पाटील यांचं नुकतंच इथे आगमन झालेलं आहे। मी वीर गुर्जर क्रिकेट लीग चोपडा आयोजन समितीतर्फे त्यांचं इथे स्वागत करीत आहे। नक्कीच या ठिकाणी आगमन झालंय चंद्रकांत दादा पाटील यांचं नुकतंच आगमन झालं। आयोजन समितीच्या वतीने पुन्हा एकदा आम्ही वीर गुज्जर क्रिकेट लीगच्या संपूर्ण आयोजन समितीतर्फे आपले मनापासून मनस्वी हार्दिक हार्दिक स्वागत करतो। विनंती असेल आपण मुख्य व्यासपीठावर विराजमान व्हावं। नक्कीच या ठिकाणी त्यांचा सत्कार सोहळा आपण पार पाडतोय। इनसाइड आउट यहाँ पर जगह बनाकर स्ट्रोक को खेला था, मगर उतना ही बेहतरीन एफर्ट यहाँ पर खिलाड़ी द्वारा, अच्छी फील्डिंग। हर्षवर्धन अगर देखा जाए तो लाजवाब बल्लेबाजी कर रहे हैं, मगर जिस तरह से स्ट्रोक खेल रहे हैं बिल्कुल आसान नहीं होगा इस फील्डिंग को भेजना, क्योंकि लाजवाब तरीके से यहाँ पर फील्डिंग एफर्ट देखने को मिलता हुआ जुगल मेडिकल 11 की ओर से। अब तक जिस तरह से गेंदबाजी की है, बिल्कुल उसी मुताबिक फील्डिंग सेट की है गेंदबाजों ने। तो मौके यहाँ पर बुनने होंगे, बनाने होंगे, आसान नहीं होगा यहाँ पर किसी भी तरह से कृष्णा और हर्षवर्धन दोनों ही बल्लेबाजों को। इस बीच फिर एक बार स्लॉट में गेंद थी, यहाँ पर खेला है डीप एक्स्ट्रा कवर के क्षेत्र में, गेंद जाएगी 1 बाउंस। 6 रन के लिए इशारा आता हुआ यहाँ पर, बिल्कुल सीमा रेखा के ऊपर से स्ट्रोक को खेला था और 6 रन अर्जित करते हुए यहाँ पर कृष्णा पाटिल। फोर्टी-1 रन स्कोर बोर्ड पे लगे। इस समय 3 ओवर का खेल पूरा हुआ, 41 रन स्कोर बोर्ड पे लगे बिना किसी विकेट के नुकसान पर। एक अच्छी शुरुआत यहाँ पर बिल्कुल हम कह सकते हैं सूर्यवंशी गुज्जर 11 टीम की ओर से सलामी बल्लेबाज कृष्णा और हर्षवर्धन के बीच। गेंदबाजी में फिर एक बार यहाँ पर कप्तान ने भरोसा जताया है। बॉलर्स नेम रूपेश। कल्पेश इस समय गेंदबाजी के लिए बुलाया गया है। इस समय कप्तान ने भरोसा जताया है कल्पेश के ऊपर, और कल्पेश इस समय गेंद करेंगे हर्षवर्धन के लिए। पहली गेंद यहां पर हल्की सी शॉट की थी, बिल्कुल क्या बेहतरीन अंदाज में स्ट्रोक को खेला है। 6 रन अर्जित करते हुए यहां पर हर्षवर्धन। देखा हल्की सी शॉट गेंद थी, बिल्कुल पिक किया, पुल किया, गेंद को गुल किया और 6 रन यहां पर अर्जित करते हुए। नक्कीच या ठिकाणी आगमन झालंय चंद्रकांत दादा पाटील यांचं शुभ आगमन झालेलं आहे। नवल दादा
नुकतंच आगमन झालेलं आहे नवलसिंग राजे पाटील, मान्य गुलाबराव पाटील यांचे स्वीय सहाय्यक यांना मी विनंती करतो यांनी मुख्य विचार मंचावर स्थानापन्न व्हायचं आहे आणि आयोजन समितीला विनंती आहे त्यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत सत्कार करायचा आहे. त्यांच्या समवेत डॉक्टर सत्वशील जाधव यांचं सुद्धा आगमन झालेलं आहे. त्यांनी सुद्धा विचार मंचावर स्थानापन्न व्हायचं आहे आणि आयोजन समितीतील सदस्यांना विनंती आहे त्यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत सत्कार करायचा आहे. बघा, नंदकिशोर पाटील यांचं देखील आगमन झालं आहे. विटनेरकर यांनी देखील विचार मंचावर जायचं आहे. आपण मुख्य स्क्रीनवर बघू शकता मान्य गुलाबराव पाटील यांचे स्वीय सहाय्यक नवलसिंग राजे पाटील यांचा सत्कार आयोजन समितीतर्फे केला जातोय. या स्पर्धेला दरवर्षी त्यांच्या समवेत त्रिमूर्ती फाउंडेशनचे मनोजदादा पाटील यांचा सुद्धा सत्कार आयोजन समितीने करायचा आहे. त्याचबरोबर नंदकिशोर भानुदास पाटील हे सुद्धा या विचारमंचावर आहेत. त्याचप्रमाणे सुशीलजी महाराज हे सुद्धा या विचारमंचावर आहेत. त्यांचं सुद्धा आयोजन समितीतर्फे सत्कार पुष्पगुच्छ देऊन करायचा आहे अशी विनंती. मान्य सुशीलजी महाराज यांचा सत्कार करताना आयोजन समितीतील सदस्य मान्य नंदकिशोर भानुदास पाटील यांचा सत्कार आयोजन समितीतर्फे होतोय. आपण बघू शकता मुख्य स्क्रीनवर. वन 71 रन. हॅलो. या सुखद संध्याकाळी आलेल्या मान्यवरांचं वीर गुजर क्रिकेट लीग पर्व 2 चोपडा या गुजर समाजाच्या राजधानीमध्ये आलेल्या सगळ्या क्रिकेट प्रेमींचं मी विजीसीएल परिवाराच्या वतीनं निवेदक या नात्याने शब्दसुमनांनी स्वागत करतो. आगतम स्वागतम सुस्वागतम. मंडळी, काही मिनिटांमध्ये आता या सुंदर अशा अनुपम उद्घाटन सोहळ्याला आरंभ होणार आहे. तरी आपण आपल्या वेळात वेळ काढून या गतिमान युगामध्ये आलात. या चोपडा नगरीमध्ये कालचं चंपानगरी, आजचं चोपडा. क्रिकेट जगतातले मोहरे आपल्या कार्यकर्तृत्वाच्या जोरावर, नैपुण्याच्या जोरावर, आस्थेची बॅट, जिव्हाळ्याचा बॉल आणि मानवतेचं स्पीच येथे गाजवण्यासाठी आज सकाळपासून 6 ते 7 सामने पार पडलेले आहात. सगळे बॅट्समन, बॉलर यांचं विजीसीएल परिवाराच्या वतीनं या नैपुण्य सोहळा प्रसंगी शब्दसुमनांनी स्वागत करतो. मंडळी, गतिमान युगामध्ये वेळात वेळ काढून या वीर
गुजर क्रिकेट प्रीमियर लीगचं एक सगळ्यात महत्वाचं वैशिष्ट्य उद्देश आपण सुरत इंदोर भोपाळ पर्यंत वेगवेगळ्या क्षेत्रात कार्यक्रम करत आहात, परंतु अशा एकसंध ठिकाणी एकसंध होण्याचं उत्तम माध्यम आपली एकमेकांची ओळख, एक माणुसकीचं आदान प्रदानाचं सारतत्व कसं एकसंध करता येईल तसे सगळे फुलं एका माळेत गुंफण्याचं काम वीर गुजर क्रिकेट लीग त्यांचे सगळे सदस्य मोहरे आपापल्या गुजरान गावाचे सगळे सदस्य यांच्या वतीनं अधिकार संपन्न व्यासपीठावर बसलेले सगळे पाहुणे, क्रिकेट प्रीमियर लीगचे ब्रँड अँबॅसेडर, आपल्या समाजातले कौस्तुभमणी नामदार गुलाबरावजी पाटील, पाणीपुरवठा तसेच स्वच्छता मंत्री, पालकमंत्री, तसेच आदरणीय प्रतापराव पाटील, विक्रम पाटील आणि भाऊंचे स्वीय सहाय्यक, त्यांचं क्रिकेट क्षेत्रात मोलाचं योगदान नेहमी मिळत असतं. पंढरीच्या पांडुरंगाला आपण ज्या वेळेला भेटायला जात असतो त्यावेळेला अगोदर गरुड खांबाला आलिंगन द्यावं लागत असतं. आदरणीय अनिलजी, आपण नवल भाऊंना विशेष स्थान का देत असतो? जिथे कमी तेथे आम्ही, ते मानवतेने प्रत्येकाचं मन धरत असतात आणि कार्यकर्तृत्वाचे कार्य बहुलपणा पुढे नेत असतात. असे नवलसिंग राजे पाटील आपल्या कार्यक्रमाचे विशेष, ज्यांचा अनमोल सहकार्याने मुख्य प्रायोजक आव्हाने नगरीचे सुपुत्र मुख्य प्रायोजक सुनील भाऊ चौधरी, सहप्रायोजक नेहमीच मानवतेने समाजावर मायेची पखरण करणारे त्रिमूर्तीचे सर्वेसर्वा आदरणीय प्राध्यापक मनोज पाटील सर, तसेच अधिकार संपन्न व्यासपीठावरील सगळे पाहुणे, वेळोवेळी सत्काराच्या वेळी प्रत्येकाचं नाव घेतलं जाईल, येतोचित सत्कार सन्मान केला जाईल. त्या अगोदर मी सगळ्या आयोजकांना विनंती करतो, आता आपण लवकरात लवकर काही पाहुण्यांचं आगमन या ठिकाणी होणार आहे, आपण उद्घाटनाला आरंभ करणार आहोतच. जय वीर गुजर. आजचा दिवस सुंदर दिवस, खराचो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे, मातृवत्सलाचे महनमंगल सोहळे गाणारा, दापोलीमध्ये जन्म झाले पण कर्मभूमी अंमळनेर, आदरणीय पांडुरंग सदाशिव साने, साने गुरुजींची आज जयंती, दडपणणारे मुलं, श्यामची आई, अवघ्या महाराष्ट्राला भारसाला गवसणी घालणारं व्यक्तिमत्व आदरणीय साने गुरुजींची आजची जयंती. आज मंडळी परवापासून उत्तरायणला आरंभ झालेला आहे आणि आपल्या क्रिकेट प्रीमियर लीगला आजच सुरुवात होत आहे. अशा आनंदगण सोहळ्याचे आपण भावसाक्षीदार, नेत्रदीपक सोहळ्याला भावसाक्षीदार होण्यासाठी या चोपड्या नगरीमध्ये आलेला आहात. प्रत्येकाचं नाव घेणं शक्य नसतं, परंतु सगळे अनमोल हिरे, प्रेक्षक, व्यासपीठावर बसलेले पाहुणे मंडळी, VGCLची सगळी टीम कितीतरी दिवसापासून राबत होती. त्या राबत्या हातांना मी ललांभूत वंदन करतो. लवकरात लवकर उद्घाटन सोहळ्याला आरंभ होणार आहेत, त्यामुळे आपण सगळ्यांनी शांत चित्ताने या सुंदर शहराचे साक्षीदार, भाव साक्षीदार होऊयात. सगळे बॅनरचे स्पॉन्सर, सरपंच कक्ष,
वेगवेगळ्या क्षेत्रात ज्यांनी नैपुण्याने दान केलेलं आहे असे सगळे सुचूरभूत अंतकरणाचे मानकरी यांचं वीर गुजर क्रिकेट लीगच्या टीमच्या सर्व मानकरींच्या वतीनं शब्दसुमनांनी स्वागत करतो. आगतम स्वागतम सुस्वागतम. जिल्हा परिषदचे धडाडीचे सदस्य आदरणीय गोपाल बापू चौधरी यांचंही आगमन झालेले अधिकार संपन्न व्यासपीठावर बापूंनी स्थानापन्न व्हावं. वीर गुजर क्रिकेट लीग पर्व 2 च्या वतीनं सर्व मानकरींच्या वतीनं सर्व सदस्यांच्या वतीनं बापूंचं शब्दसुमनांनी स्वागत. सुस्वागतम सुस्वागतम. आमचे सुंदर सूत्रसंचालन करणारे महेंद्र पाटील संपुलेकर यांचंही स्वागत. धन्यवाद. 8 वर 80 रन, 5 वर 80 रन, 1 विकेट. पंचांनी लवकर सामना चालू करायचा आहे. मंडळी, सामना रात्री 10 पर्यंत चालू आहे, त्यामुळे आयोजकांच्या वतीनं अजय पाटलांच्या सांगण्यानुसार आपण उद्घाटन सोहळ्याला आरंभ करत आहोत. वीर गुजर क्रिकेट लीग चोपडा पर्व 2 या स्पर्धेसाठी लाभलेले सगळ्या मान्यवरांचं अधिकार संपन्न व्यासपीठावरील सर्व पाहुण्यांना मी विनंती करतो, आपल्या कार्यक्रमांनी दीपप्रज्वलन करून गणरायाचं पूजन करायचंय. आदरणीय कैलास पाटील, कैलास चौधरी, आदरणीय डीबी आबा, आदरणीय नंदू आबा, आदरणीय अनिलजी बोडे, आदरणीय जितेंद्र पाटील, आदरणीय प्राध्यापक मनोज बापू, नवलसिंग राजे पाटील, आदरणीय गोपाल चौधरी सर, आदरणीय महंत सुशीलजी महाराज विटनेरकर, आदरणीय निवृत्ती पाटील मद्रेओडकर, चंद्रवर्षाचे सर्वेसर्वा आदरणीय चंद्रकांत पाटील रेलकर, ज्ञानेश्वर पाटील, निंबादास पाटील मितावलीकर, कैलास दादा मितावलीकर, अमित पाटील आव्हाणेकर, रोहित पाटील भावेरकर, आदरणीय आमच्या आरोग्य क्षेत्रात ज्यांचं नाव आहे अजय सिंग केडेकर, आदरणीय सामाजिक कार्यकर्ते प्रगतीशील शेतकरी आप्पा चौधरी आव्हाणेकर, आदरणीय संदीप चौधरी तावसेकर, आदरणीय आमच्या छोटू मामा बाळू मामा सगळे मामा मंडळी तावसेकर. मंडळी, एक आनंदाची गोष्ट, आमचा आशिष आणि आमचा अजयचं मी येता येताच बोलला निवृत्ती भाऊ आम्हा नानो काही वांधो नेऊ काही नाव सुटवणे येऊ कोणू. कारण काय आहे, जरी चष्मा लहान असला पण काळीज मोठं असल्यामुळे अनवधानाने कोणाचं नाव सुटेल तर सगळा गुजरांना मानकरी सुशब्द सुमनांकन स्वागत. आपण आपल्या कार्यकमलांनी या ठिकाणी गणरायाचं पूजन व दीपप्रज्वलन करावं असं मी मान्यवरांना विनंती करतो. आदरणीय आपल्या टीमला विनंती करतो आपण तेवढं सहकार्य करावं. या सुंदर क्षणांचे आपण भावसाक्षीदार होण्यासाठी या ठिकाणी आलेले आहात. सगळे आदरणीय भाऊंचे स्वीय सहाय्यक नवल भाऊ, आदरणीय आमचे गोपाल बापू, आदरणीय महंत सुशीलजी महाराज, प्राध्यापक मनोज बापू, डीबी आबा, आदरणीय कैलास मामा आणि तावश्याची सगळी टीम यांना विनंती करतो आपल्या कार्यकमलांनी गणरायाला आदिवंदू गणराया वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्वे देव सर्व कार्येषु सर्वदा. सुंदर येते हात त्याला निर्मितीचे डोहाळे, आदरणीय महंत सुशीलजी, आदरणीय सर्व मान्यवर आपल्या कमलांनी दीपप्रज्वलन करत आहात. तिमिरातून तेजाकडे आसमंतामध्ये चोपड्याच्या सगळं वलय पसरलेलं आहे. या आनंदघन सोहळ्याचे आपण भाव साक्षीदार होण्यासाठी आलात. आदरणीय गोपाल बापू आपल्या करकमलांनी दीपप्रज्वलन करत आहात. आदरणीय नवलसिंग राजे, आदरणीय नंदू आबा, आदरणीय जितू मामा, आदरणीय चंद्रकांत पाटील, प्राध्यापक त्रिमूर्तीचे सर्वेसर्वा आमचे बंधू, आदरणीय दोडे गुजर संस्थानचे सदस्य प्राध्यापक मनोज पाटील, निंबादास भाऊ, निवृत्ती पाटील, अनिल दादा भोडे, डीबी आबा, कैलास चौधरी, ज्ञानेश्वर दादा आपल्या करकमलांनी, आदरणीय जितेंद्र चौधरी सावखेड्याचे सरपंच. दोघा अंपायरांना विनंती असेल, जेव्हा आपलं फटाक्यांची आतिषबाजी सुरू होईल तेव्हा 5 मिनिटांसाठी सामना थांबून घ्यायचा आहे. दोघं अंपायरांना विनंती असेल. कंटिन्यू करा नाना. ज्योत से ज्योत जगाते चलो, प्रेम की गंगा बहाते चलो, बाओ में आयो दीन दुखी उनको गले से लगाते चलो. आदरणीय मान्यवर, फोटो सेशन होत आहे, आनंद सोहळा जेरबंद होत आहे. वीर गुजर
क्रिकेट लीग पर्व 2 चोपडा डीजे त्यांना इकडे विनंती करतो. आपण आता 4 जण मिळून आपल्या सगळ्या समितीच्या वतीने सत्कार करूयात. या ठिकाणी सर्वप्रथम आपल्या वीर गुर्जर क्रिकेट लीगचे मुख्य प्रायोजक सुनीलभाई चौधरी, अजय दादा सुनील पाटील तावसेकर, संचालक दिशा ऑटोलिंग. तदनंतर यूट्यूब लाईव्ह स्पॉन्सर डॉक्टर चंद्रशेखर शिवाजीराव पाटील सतकेळा. तदनंतर मॅन ऑफ द चे कायविंग ललित पाटील खापरखेडेकर. मंडळी, मी नावांचा उल्लेख करतो, अनवधानाने कोणी या ठिकाणी. तदनंतर भाऊंचे स्वीय सहाय्यक आदरणीय नवलसिंग राजे पाटील, विशेष सहकार्य आदरणीय भाऊंच्या वतीनं नवलभाऊंचे सत्कार या ठिकाणी होत आहे. तदनंतर पुढच्या आपल्या चमूला विनंती करतो, सौख्याचे सरपंच जितेंद्र ताराचंद पाटील, आदरणीय गोटूमामा यांचा सत्कार आपल्या वीर गुजर क्रिकेट लीगचे सदस्य करत आहात. तदनंतर पुढच्या सदस्यांना विनंती करतो, आमच्या कृषी उत्पन्न बाजार समिती जळगावचे माजी सदस्य धडाडीचे व्यक्तिमत्व आदरणीय अनिलजी भोडे, आदरणीय अनिल दादांचा सत्कार आदरणीय रवी किरण आणि आमच्या मंगेश दादा हरिभक्त परायण मंगेश महाराज आव्हाणेकर करत आहेत. तदनंतर आमच्या ताईंचे वारसदार आमचे मोठे बंधू आदरणीय नंदकिशोर भानुदास पाटील विटनेरकर यांचा सत्कार आदरणीय सुनील पाटील मोयदेकर आणि आमचे दादा करत आहात. तदनंतरचे सत्कार आमच्या जिव्हाड्याचं व्यक्तिमत्व आदरणीय डीबी आबा पाटील गरतारकर सतकळेकर यांचा सत्कार पहिले थडी नंतर गरताड. नंदू आबा पर फुलनानो वांदोनी यान चुकनावनी गावनु नाव. तदनंतर कुरवेल हायस्कूल मध्ये सिनियर क्लर्क म्हणून असलेले आमचे मामे सासरा आदरणीय कैलास चौधरी, आदरणीय कैलास मामांचा सत्कार आदरणीय अजय दादा करत आहात, सारी टीम करत आहे. अजय दादांची सासरवाडी तावश्याची आमचे कैलास मामा, आमचे साडू आणि मामे सासरे. तदनंतर या ठिकाणी हरिभक्त परायण महंत डॉक्टर सुशील महाराज विटनेरकर, सरस्वती रुचा ज्यांच्या जिभेवर आहे यांचा सत्कार आपला चमू करेल वीर गुजर क्रिकेट प्रीमियर लीगचे सदस्य आदरणीय जितूभाऊ मद्रेवडकर, सुनील भाऊ मोहिदेर करत आहात. तदनंतर जळगावमध्ये टॅक्स कन्सल्टंट मध्ये मोठं नाव असलेले माणुसकीचे उपासक आदरणीय निवृत्ती पाटील मजरेवडकर यांचा सत्कार आदरणीय आशिष दादा आणि आमच्या बंधूला विनंती करतो मी गाढोदेकर निवृत्ती भाऊचा सत्कार करतील. तदनंतर आमचे धडाडीचे जिल्हा परिषद सदस्य गोपाल घनश्याम चौधरी, निमकर, पिंपरीकर, मोशीकर यांचा सत्कार आमचे सदस्य करतील. 3 गावात वतनदारात आम्हार गोपाल बापू चावल खेळा सुटलं मोठी वाघ उद्भी सती मा. आदरणीय गोपाल घनश्याम चौधरी आमचे बंधू 4 गावात वतनदारात त्या. तदनंतर चंद्रवर्षा एंटरप्राइजचे सर्वे सर्वा आदरणीय चंद्रकांत ईश्वर पाटील रेलकर, रेल
चोपडा, खर्डी आणि वाघोली तदनंतर आमचे जळगावहून आलेले धडाडीचे कार्यकर्ते, नेहमी मदतीचा हात देणारे आमचे बंधू नाना उर्फ ज्ञानेश्वर भाऊ यांचा सन्मान आमचे वीर गुजर क्रिकेट लीगचे सदस्य करतील. तदनंतर मितावलीचे धडाडीचे सदस्य आमचे भाऊ निंबादास पाटील, कठोऱ्याचे जावई निंबादास भाऊ नितावली चोपडा यांचा सत्कार आदरणीय सुनील करत आहात. तदनंतर कैलास पाटील मितावलीकर यांचा सत्कार आमचे वीर गुजर क्रिकेट लीगचे सदस्य आपल्या कार्यक्रमालांनी करतील. तदनंतरचा सत्कार प्लायवूडचे सर्वेसर्वा अमित दादा पाटील आव्हाणेकर यांचा सत्कार अजयदादा मंगेश भाऊ आपल्या कार्यक्रमालांनी करतील. आव्हाणे जळगाव. तदनंतर आमचे सामाजिक कार्यकर्ते, प्रगतिशील शेतकरी आमचे भाचे आप्पा चौधरी आव्हाणेकर यांचा सत्कार वीर गुजर क्रिकेट लीग चे सदस्य आपल्या कार्यक्रमालांनी करतील. सुनील भाऊ, मंगेश भाऊ करत आहात. तदनंतर आरोग्य क्षेत्रात ज्यांचं नाव आहे असे आमचे नामदार भाऊंच्या टीम मध्ये कार्य करणारे अजय सिंग पाटील सतखेडेकर उर्फ बाबा यांचा सत्कार जितूभाऊ आणि गुजर मोबाईल शॉपीचे सर्वेसर्वा आपल्या कार्यक्रमालांनी करत आहेत. तदनंतर वेल्यामध्ये ज्यांचं मेडिकल आहे असे रोहित पाटील भावेरकर, भावेर चोपडा वेले यांचा सत्कार वीर गुजर क्रिकेट लीगचे सदस्य करतील. पुढचा सत्कार आमच्या नवल भाऊंच्या बरोबर राहणारे उत्कृष्ट फोटोग्राफर, व्हिडिओ करणारे मयूर जाधव फुपनगरीकर जळगाव अयोध्यानगर यांचा सत्कार सुनील भाऊ करतील. अनवधानाने कोणाचं नाव राहिलं असेल तर सगळ्यांचं मी या परिवाराच्या वतीनं एक सत्कार आपण विसरला आहात. माननीय प्रफुल्ल नाना पाटील गुजर कवी, ज्येष्ठ समालोचक यांचा सत्कार आयोजन समितीने करायचा आहे. अतिशय चांगलं असं सूत्रसंचालन गुजर समाजामध्ये ते करत असतात. धन्यवाद. आता या ठिकाणी आपण 3 मनोगत घेतलेले आहेत. तिन्ही मनोगत झाल्यानंतर उद्घाटन सोहळा जाहीर होईल असं आदरणीय या ठिकाणी मी सर्वप्रथम विनंती करतो. आमचे मित्र हरिभक्तपरायण महंत डॉक्टर सुशील महाराज विटनेरकर, वीर गुजर क्रिकेट लीग पर्व 2 चोपडा चंपानगरी या ठिकाणी या आनंद सोहळ्या प्रसंगी आपलं पारमार्थिक परमार्थ स्नेही मनोगत व्यक्त करतील असं मी आदरणीय हरिभक्तपरायण सुशीलजींना विनंती करतो. आदरणीय सुशील महाराज विटनेरकर. रामकृष्णरी. आज वीर गुजर क्रिकेट लीग चोपडा पर्व 2चे उद्घाटन या ठिकाणी संपन्न होत आहे. या कार्यक्रमाचा उद्घाटनासाठी उपस्थित आदरणीय महाराष्ट्र राज्याचे पाणीपुरवठा मंत्री माननीय नामदार गुलाबरावजी पाटील यांचे स्वीय सहाय्यक माननीय नवलराजे असतील, आदरणीय त्रिमूर्तीचे सर्वेसर्वा आमचे मनोज पाटील सर असतील, जिल्हा परिषद सदस्य आदरणीय गोपाल बापू असतील, उपस्थित मंच, कारण सगळ्यांची नावं घ्यायला आपल्याला वेळ जाईल म्हणून मनोगत जास्त न लाभवता खऱ्या अर्थाने आज तरुण मंडळींचा हा जो खेळ या खेळाविषयी आपुलकी जी आहे त्याची एक वाखाणण्यासारखं आहे. कारण समाजाच्या सगळ्या तरुणांनी एकत्र यावं
आणि क्रिकेटच्या माध्यमाने समाजाच्या एकत्र येऊन समाजाचा जो संदेश आहे तो तरुणांपर्यंत आणि जनमानसापर्यंत पोचवावा हे काम या ठिकाणी संपूर्ण तरुण मंडळी करत आहात. खऱ्या अर्थाने यांना जेवढे धन्यवाद द्यावेसे लागतील तेवढे खूप कमी आहे. तसं पाहायला गेलं क्रिकेटकडे मंचाला विनंती की आपण क्रिकेटकडे पाहत असताना वेगळ्या नजरेने पाहत असतो, परंतु आमच्या वारकरी नजरेने तुम्हाला जर सांगायचं म्हटलं तर मला सांगा, एका ओव्हरमध्ये किती बॉल असतात? एका बॉलमध्ये किती चेंडू असतात? हां, गल्लत होते. एका ओव्हरमध्ये चेंडू एकच असतो, पण तो 6 वेळा टाकला जातो. चेंडू एकच असतो, तो 6 वेळा टाकला जातो. तसं जीवनामध्ये सुद्धा विकार एकच असतो, पण मानवाच्या ठिकाणी तो 6 वेळा येतो. 6 टप्प्यावेळेस आपल्या जीवनामध्ये ते येत असतो. आणि मग मात्र त्या विकारांना उडवण्यासाठी भगवंताच्या नामरूपी बॅटेद्वारे आपण त्यांना उडवलं पाहिजे. आणि जर तिथे आपण बाद झालो तर मागे 3 स्टंप असतात, भक्ती, ज्ञान, वैराग्य, 3 स्टंप असतात. आणि त्या 3 स्टंपांना जर विकाररूपी बॉल लागला, विकाररूपी चेंडू लागला, तर समोर गुरु उभा असतो. तो गुरु सांगतो तू आऊट झाला, जीवनातून निघून जा. सांगायचं तात्पर्य काय, हा परमार्थ आपला बघण्याचा दृष्टिकोन असला पाहिजे. कारण ज्याला आपण क्रिकेट म्हणतो, या क्रिकेटचं संशोधन जर कोणी केलं असेल, भगवान कृष्णांनी गोपाळांच्या सोबत खेळ खेळले. आपण आता क्रिकेट म्हणतोय, परंतु याला अगोदर चेंडू फडी म्हणायचे. अगोदर काय चेंडू असायचा का? त्यावेळेस काय केलं जायचं, अगोदर ते चॉकलेट या ठिकाणी पाकिटं असायचे किंवा वेगवेगळे कापड असायचे, त्यांना जाडून चेंडू बनवला जायचा आणि त्या ठिकाणी खेळणारे भरपूर असायचे. आता सांगू तुम्हाला, चेंडू भरपूर आहेत पण खेळणारे कमी आहेत. कारण आता लोक सोशल मीडियाच्या माध्यमाने ते इडियट बॉक्स हातात घेऊन घेतात आणि मग त्याच्यामध्ये कुठल्या पद्धतीने मग ब्ल्यू वेल सारखा गेम असू दे, पबजी सारखा गेम असू दे, मैदानी खेळ खेळायला लोकांना आता वेळ नाही. परंतु खरं सांगायला गेलं तर क्रिकेट हा खेळ असा आहे जो मातीशी नाड जुळवतो. आणि आध्यात्मिक दृष्टिकोनाने जरी सांगितलं, आता वैज्ञानिक दृष्टिकोनाने सांगतो, विज्ञान सांगतं की ज्या व्यक्तीचं मातीशी नाड जुळलेली आहे म्हटले त्याची रोगप्रतिकार क्षमता सुद्धा जास्त असते. म्हणून लहान पोरं जर मातीत खेळ खेळत असतील आणि कोणी म्हणत असेल की माझा पोरगा मातीत खेळला, तो नाजूक आहे, तो नाजूकच राहील कायमस्वरूपी. पण मातीतले खेळ खेळले पाहिजे, मैदानी खेळ खेळले पाहिजे. पण खऱ्या अर्थाने या संपूर्ण टीमचं खूप कौतुक करावं असं वाटेल की यांनी एकत्र येऊन समाज आणि समाजाच्या रूढी परंपरा या ठिकाणी या कार्यक्रमाच्या माध्यमाने समाजाच्या समोर आपण त्या ठिकाणी करत आहात. म्हणून पुनश्च सगळ्यांच्या चरणी खूप खूप धन्यवाद देतो. थांबतो. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. महाराज खरंच असं म्हणतात, ज्यांची मातीशी नाड जुळलेली असते तो आकाशाला गवसणी घालणारा असतो. चालण्यासाठी वाट असते, वाटेसाठी कधीच चालणं नसतं. आभाळाला वजन असतं चालणाऱ्या पायांसाठी. या ठिकाणी अजयदान त्यांना विनंती करतो, या ठिकाणी खेडीवोकरीचे प्रगतिशील शेतकरी आदरणीय दुर्गादास अण्णा आलेत. आदरणीय दुर्गादास अण्णांचा सत्कार आपल्या कार्यक्रमाने करावा. आपली वीर गुजर क्रिकेट लीग यांच्या वतीनं आदरणीय आमच्या कैलासवासी आप्पांच्या परिवारातले सदस्य, आमचे मावस बंधू प्रगतीशील शेतकरी आदरणीय दुर्गादास अण्णा. तदनंतर मी आपल्या टीमला विनंती करतो, मानक हॉस्पिटलचे सर्वेसर्वा सुप्रसिद्ध डॉक्टर आमचे बंधू डॉक्टर राहुल दादा या ठिकाणी आले, त्यांचाही सत्कार आदरणीय आशिष दादा. त्यांना विनंती करतो मी, डॉक्टर राहुल दादा पाटील गरताडकर कठोरांजवयती. धन्यवाद दादा. तदनंतर मी या ठिकाणी विनंती करतो, मनोगतासाठी आमचे डीबी आबा हसतायत, कोणी सुटणार नाही हो. तर या ठिकाणी थोडा क्रम वेगळा लावलेला आहे. आदरणीय मी जिल्हा परिषद खेळाडीचे सदस्य आमचे मोठे बंधू आदरणीय गोपाल बापूंना विनंती करतो, या ठिकाणी या सुंदर अशा कार्यक्रमाला आपण आपलं आशीर्वादपर मनोगत व्यक्त करावं. आदरणीय बापू. वीर गुजर प्रीमियर लीगच्या आजच्या या दुसऱ्या वर्षाच्या कार्यक्रमासाठी या कार्यक्रमाचे अध्यक्ष नवलराजे, सन्मान्य व्यासपीठ, समोर बसलेले बंधूंनो, खरं तर क्रिकेट म्हटलं तर हा जीवनातला अतिशय चांगला खेळ आहे. माझ्या जीवनात जर म्हणले नवलभाऊ
तर क्रिकेटपासूनच माझ्या जीवनात करिअर तयार झालं. त्याचं कारण असं आहे की मी लहानपणापासून चावलगडे तर क्रिकेट खेळायचो, कॅप्टनच होतो तेव्हा मी. आणि भले शिक्षणामध्ये कमी होतो, 50, 60, 65 मार्क भेटेत, पण क्रिकेटमुळे काय झालं, निर्णय क्षमता, जीवनामध्ये निर्णय क्षमता असेल, तुमचं व्यवसायामध्ये निर्णय क्षमता असेल, ही क्रिकेटमध्ये मिळते. आणि त्याची गरज खरंच जीवनामध्ये असते. जीवन जगत असताना मी बघितले माझ्याबरोबर RG पाटील सरांचा बाडू, तो पण माझ्या वर्गातच होता. त्याला 95, 96, 98% मिळाले. तो इंजिनियर, डॉक्टर झाला तो. पण त्याला जरी भाजीपाला घ्यायला जरी गेला तो बायकोजवळ, तरी अर्धा किलो भाजीपाला बायकोला विचारावं लागतं. तसं मी जर एखाद्या व्यवसायासाठी माझी 50 लाखाची गोष्ट करायची असेल किंवा राजकारणात उतरायचं असेल, तर मी स्वतः वडिलांना असो किंवा घरच्या मंडळींना न विचारता मी सक्षमपणे निर्णय घेऊ शकतो. त्यामुळे मला असं म्हणायचं नाही की बो इंजिनियर, डॉक्टर तर सगळेच तसे नसतात. पण ह्या खेळामुळे काय होतं, डेअरिंग वाढते, निर्णय क्षमता वाढते आणि सगळ्यात महत्त्वाचं शरीराला आरोग्य चांगलं राहतं. नाहीतर आज ज्या दिवसापासून आमच्या जीवनातनं क्रिकेट गेलं आहे तेव्हापासून आम्हाला 40-42 वयापासून शुगर झाली, BP झाली, इकडं धावपळीचं जीवन झालं आहे. जर आम्ही सतत खेळत राहिलो असतो तर निश्चितच त्याचा फायदा झाला असता. आणि याचा फायदा माझ्या मुलांना पण व्हावा म्हणून मी पुण्यामध्ये माझ्या मुलांना त्यांचं क्लासेस लावून त्यांचं आरोग्य चांगलं करण्याचा प्रयत्न केला. तर मी आपल्या तरुण वर्गाला आणि ह्या ज्यांनी भरवलं आहे क्रिकेट, त्यांना पण धन्यवाद देईल आणि त्यांना समाजापुढे असंच आदर्श ठेवून, आणि जो क्लॅरिटी खेळ आहे हा पहिली गोष्ट म्हणजे, कारण आम्ही जेव्हा टुर्नामेंट भरायचो सर, तेव्हा काय व्हायचं, जे आपल्या जवळचे त्यांनाच मॅच जिंकून द्यायचो आणि जास्त करून भांडं LPW आणि याच्यातच भाव व्हायचे. तर आताचे मुलं मॅच्युअर्ड झालेले आहेत आणि पैसा वगैरे हे ट्रॉफी गौण आहे आता. आणि प्लेयरशिप कोणाला म्हणतात, जो खरोखर प्रामाणिकपणे निर्णय देतो त्याला प्लेयरशिप म्हणतात. जो स्वार्थी बुद्धीने निर्णय देतो तो प्लेयर नव्हे, तो आपल्या मतलबासाठी निर्णय देतो. तर पंचांनी म्हणा किंवा आयोजकांनी म्हणा हे सांभाळलं गेलं पाहिजे. तर हे मी तर म्हणेल यावर्षी तुमचं दुसरं वर्ष आहे, असंच हे सतत चालत राहील. आणि याच्यामध्ये तुम्ही गुजरातवरनं, MP वरनं, मी म्हणेल पंजाबवरनं पण टीम येतील इथं. जर तुम्ही तुमच्या खेळामध्ये क्लॅरिटी आणि चांगलं जर ठेवलं तर निश्चितच येतील. आणि राहिलेला गुजर समाजामध्ये आव भगत तर आहेच, लोकांना वागणूक पण चांगली दिली जाते, पाहुणचार पण केला जातो. त्यामुळं हे आपल्या रक्तातच आहे, गुजर लोकच करू शकतात ह्या गोष्टी. म्हणून मी तुम्हाला शुभेच्छा देतो आणि पुढच्या वाटचालीसाठी असंच टुर्नामेंट भरत राहो आणि आम्हाला पण बोलवत राहो एवढी अपेक्षा करतो. जय जय महाराष्ट्र. धन्यवाद बापू. बापूने अतिशय असा सुंदर असा सल्ला दिला. आव बघत आपला समाज ज्यान कमी त्यान आम्ही येते, गुजरून रक्तच भावनिक आणि जिवाडानु रस कतलू बी करी, पण शेवटी कसं महादेवन पिंडोर बठेलो इच्छुक आहे ना, तिनं सुद्धा गुजर वंदन करस हो, इतलो जिवाडानु नाता नाही येते. आता तर 155 रन झाले, 8.2 बॉल झालेले आहेत 2 विकेटवर. मंडळी बघा, हमारा वीर गुजर क्रिकेट लीग ना सदस्य कटला हुशार अति नंदोबाद मॅच भी चाल रही टाइम आन नको. आदरणीय आपल्या वीर गुजर क्रिकेट लीगचे सहप्रायोजक, धन्यवाद बापू, प्राध्यापक मनोज पाटील सर आपलं मनोगत व्यक्त करतील. अध्यक्ष त्रिमूर्ती फाउंडेशन, अतिशय जमिनीवर पाय असलेलं व्यक्तिमत्व, आकाशाला आपल्या तेजाने, आपल्या अस्मितेने, आपल्या सरस्वतीच्या जोरावर त्रिमूर्तीचा सगळा कॅम्प्स उभा करून आपल्या समाजात लौकिक मिळवलेलं व्यक्तिमत्व, आदरणीय आमचे बंधू प्राध्यापक मनोज पाटील वाघळूपकर, दोडे गुजर संस्थानचे सदस्य, नियामक मंडळाचे सदस्य आपलं मनोगत व्यक्त करतील. वीर गुजर क्रिकेट लीग पर्व 2 च्या उद्घाटन प्रसंगी उपस्थित आमचे मावस भाऊ नवलभाऊ राजे, सुशील महाराज, चंदू, जितू दादा, नंदू दादा, DB आबा आणि मंचावर उपस्थित सर्व मान्यवर, सर्व क्रिकेट प्रेमी, सर्व संघ प्रायोजक, संघ मालक आणि माझ्या क्रिकेट प्रेमी मित्रांनो, पर्व 1च्या वेळेस अजय दादा आणि त्यांच्या टीम आणि माझा
व्यवस्थित संपर्क झाला नाही. मी तसा भरपूर क्रिकेटप्रेमी आहे. गुर्जर प्रीमियर लीगला पर्व 1 पासून मुख्य प्रायोजक म्हणून मी आहे. आणि ह्या वर्षी अजय दादा आणि त्यांच्या टीमने को स्पॉन्सर का असेना म्हणून माझ्याकडून अपेक्षा केली आणि मी 0 मिनिटाला त्यांना होकार दिला आणि वीर गुर्जर क्रिकेट लीगसाठी को स्पॉन्सरशिप म्हणून त्रिमूर्ती फाउंडेशन आणि मी माझ्या वतीने होकार दिला. नवल भाऊ आणि आपल्या सर्व मान्यवरांना सांगायला मला आनंद होईल की 1998 साली मी जेव्हा इंजिनिअरिंग करत होतो MIT कॉलेज पुण्याला मी क्रिकेट खेळत होतो. तिथं इंटर कॉलेज स्पर्धा होत होती आणि ती स्पर्धा खेळत असताना मला रणजी ट्रॉफी खेळायचा मान मिळाला आणि मी 2 रणजी ट्रॉफी सामने खेळलेलो आहे. आणि तेव्हा मी बेस्ट बॉलर होतो, म्हणजे मला फास्ट बॉलिंग मी टाकत होतो आणि ती बॉलिंग बघून मला ती संधी उपलब्ध करून दिली. आणि तेव्हा ऋषिकेश कानिटकर वगैरे तुम्हाला सगळ्यांना समजत असेल, ते सायराज बहुतुल्ले हे आमचे कॅप्टन होते. आणि 2 सामने, एक रेल्वे विरुद्ध आणि एक कर्नाटक विरुद्ध मी खेळलेलो आहे बॉलर म्हणून. आणि त्याच्यानंतर जर मी 8 सामने अजून खेळलो असतो तर मला 50,000 पेन्शन सुरू होऊन गेलं असतं. आणि क्रिकेटमध्ये भरपूर रिफॉर्म्स जे आणले ते आदरणीय शरद पवार साहेबांनी आणले आणि त्यांच्याच विचारांनी क्रिकेटमध्ये पेन्शन सुरू झाले. पण असो, आज या वीर गुजर पर्व 2 क्रिकेट लीगच्या प्रसंगी सर्व मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन संपन्न झाले असं मी जाहीर करतो. आणि सर्व प्लेयर्सला या 5 दिवसीय पूर्ण खेळानिमित्त ज्या ज्या स्पर्धा होतील या सर्वांसाठी प्लेयर्सला, सर्व ऑनर्सला, टीम मालकांना आणि अजय दादा आणि त्यांच्या पूर्ण टीमला खूप खूप शुभेच्छा देतो. धन्यवाद. धन्यवाद बापू. आदरणीय नंदू आबा, फक्त 1 सेकंद घेतो. बापूंनी रणजीचं जसं सांगितलं तसं दिबे आबा, लग्न असो काका श्रद्धांजली कार्यक्रम असो, बामन दादो नावी दादोन परफुल नानो पाहिजेस. तशी गोष्ट मलाही आठवलं 2002ला ज्यावेळेला बालगंधर्वला कवी संमेलन होतं त्यावेळेला त्या कार्यक्रमाचे अध्यक्ष मंगेश पाडगावकर होते. त्यावेळेला मला निवेदनाचा मान मिळाला होता. त्यामुळे GPL असो, VGCL असो, सुरतची टीम असो, समाजाचा कोणताही कार्यक्रम असो, माझे दायित्वाचे, माझे जिव्हाड्याचे, माझे नम्रतेचे शब्द सगळा समाज गोड करतो. मला खूप पराकोटीचा आनंद वाटतो. जिथे कमी तेथे आम्ही. सुरतच्या क्रिकेट लीग असो, GPL असो, VGCL असो, आणि ज्यान कहीच नची तरी कौतुक असो त्या नवलसिंग राजे निष्ठावंत सदस्य निस्ती सावलीजनी नंदू आबा गंजर लोका देखल मी चहा अपेक्षा किटले गुजरात मागे गरमती लगे वाकडा तिकडा लागतं. 30 रुपयान शर्ट 20 रुपयान पॅन्टवर वारी बरस माणूस. पण एवढ्या नामदार व्यक्तिमत्वाच्या बरोबर राहून नवल भाऊचे पाय जमिनीवर आहेत. त्या पायांपेक्षा त्या हृदयाला मी वंदन करतो आणि नवलला विनंती करतो, आपण या वीर गुजर क्रिकेट लीग, आमच्या अजयने मला सांगितलं नाना नवल भाऊन शेवटलो भाजनले जो अजय म्हणतात तार नानो चुकावणार नाही मन बी समजस, कोण काम नु कस्तुरीन बाजारपेठ न भुसार रोमाल मन सगळं समजस. 3 मुळे सूत्रसंचालन जसो नवल आवलिया समाज नु कोणी गई का भाऊजे लगेच कानमा सांगत आले त्यांना मध्ये घ्या, नाही तर मग नवलला बी समजस कोण टाडो आणि कोण दूर पळाडो. असो नवल सिंग राजे आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करतील. महेंद्र दादा भाऊंकडे माईक सोपवा. हॅलो हॅलो. हिंदुस्थानाचे आराध्य दैवत राजे छत्रपती शिवाजी महाराज, मारे गुरुजोर नामदार गुलाबरावजी पाटील तुर्ल आणि इथे वीर गुजर प्रीमियर लीग पर्व 2 आणि सन्माननीय व्यासपीठ सर्वांना मी प्रथमतः माझ्या सर्वांना मानाच्या मुजरा. आणि DB मामा सांगायला आनंद होतो की चोपडा नगरीच्या वारा आमच्या धरणगावला नेहमी पोषक असतो, पण यावेळेला थोडं गणित चुकलं. आणि अजय दादा असो की आशिष दादा असो की सुनील दादा असो, हे प्रीमियर लीगच्या माध्यमातून मी आता नेहमी प्रवास करतो आहे. आता सुरतला माझे प्रचंड फेऱ्या चालू आहे तिथे, की समाजामध्ये जे मुलं आहे भरपूर मुलांचे असं गेट टुगेदर बी चालू आहे. तर बुवा भरपूर असे खेळाडू पाहिले मी. हे आता मला आता 2-3 खेळाडूंचेही फोन होते
आता बँगलोरला आंतरराष्ट्रीय गुजर प्रीमियर लीगचे त्यांच्या मला फोन होता त्यांच्या, तर पाटील साहेब आप आइए वापे म्हणतात आएंगे 100% वगैरे. आणि मी त्यांना सांगितलं होतं महाराष्ट्रामध्ये आजच आमच्या इथे चोपड्यामध्ये उद्घाटन आहे म्हणतं, असं त्यांना सांगितलं मी. आणि मी एकच सांगितलं नानासाहेब तुम्हाला, जसं आपण राजकारणामध्ये सक्सेस झालो, डॉक्टर क्षेत्रामध्ये चोपड्यात आणि जळगावमध्ये खूप डॉक्टर आहे, सर्व क्षेत्रात आहे. फक्त आता परवा दिवशी IPLचं ऑप्शन झालं, तर माझ्या सर्व खेळाडूंना एकच विनंती आहे की आमच्या क्षेत्रासारखं खेळो. आता परवाच्या दिवशी तुम्ही निकाल पाहिला असेल, आमच्या बी पद्धती थोडी नैराश्य झाली, खूप प्रयत्न केले, जगापेक्षा जगण्याचा वेगळा प्रयत्न केला, पण कदाचित पराजय झाला. पण छत्रपती शिवाजी महाराजांना नेहमी सांगितलं आहे, 2 पावलं मागे बसल्याने कधी माणसाची हार होत नसते, पुढे चालतानाच माणसाचं नेहमी गणित साध्य होत असतं. तर मी सर्व खेळाडूंना एकच विनंती करतो की असे खेळा तर आपलं एक तरी IPLमध्ये पाहिजे, असं माझी सर्वांचे स्वप्नच आहे. आता जितू त्यांच्याच गावातला ते विकी दादा बी चांगला खेळतो, आणि बाळासाहेब यांच्या बी जिल्हा परिषद सदस्य माझी, त्यांच्या बी चिरंजीव मस्त खेळतो. आणि जे चोपडा आणि जळगावमध्ये चालू आहे, अजय दादा मी नेहमी सांगत असतो की तुम्ही 2 महिन्याने 3 महिने प्रत्येक खेळाडूची गेट टुगेदर ठेवायलाच पाहिजे. आणि त्या माध्यमातून आता मागे बी जळगावला होतं बापू, आपणच होतं सर्वजण तिथे, तर त्या माध्यमातून प्रत्येक खेळाडूवर काय अडचण आहे काय नाही वगैरे, असं सकाळी सामनाच झाला तर्डीवाल्यांच्या बागायतदार वगैरे, बापू नावा बी यासाठी आलं ते एकदम बागायतदार म्हणजे ते गावाचं वैशिष्ट्य आहे. आज ना मिनिट नाना केडी मला 1 नंबर तल्लीसचा. हां, आणि चोपडा न आणि दादा एकच सांगतो, भाऊ नेहमी भाषेमध्ये सांगतो, घालो कपडा चालो चोपडा. हा तालुका एवढा भावनिक आहे, तुम्ही काहीही केलं, राजकारणाचे वारा उलटा व्हा का सीधा व्हा, फक्त शेवटल्या 2 दिवसात इथे भावनिक वातावरण होऊन जातं. आणि आम्हाला भाऊंच्या सभेच्या माध्यमातून सर्वच माहिती येते. पण मी आयोजक मंडळींना नेहमी सांगतो की जे बी भाऊंच्या माध्यमातून मदत लागेल, या कार्यक्रमाला प्रताप भैया येणार होते, पण प्रताप भैयाला इमर्जन्सी काम असल्यामुळे ते मुंबईला झाले. आणि बक्षीस देताना 28 तारखेला भाऊ 100% येणार आहे, कारण मागच्या वेळेला बी कार्यक्रम असल्यामुळे भाऊंचे जमलं नाही होतं, पण भाऊने या वेळेला मी नक्की चोपड्याला जैन म्हणजे चैन. आणि समाजाचे खूप आणि आमच्यावर खूप उपकार आहे. जेव्हा आम्ही 2009मध्ये पराभव झाले होतो, तर अशी परिस्थिती होती, तर कार्यालयामध्ये कोणी बी असो आम्हाला हे तालुक्याने पत्रिका दे, इथे फेरी मार, तर म्हणजे एवढं वातावरण जमलं तर पुन्हा 14मध्ये मोदी साहेब जसे वापस आले ते तसे भाऊ बी वापस आले ते, त्यापर्यंत आतापर्यंत रथ चालूच आहे. आणि नानासारखे लोक आहे आमच्या पाठीशी, बिचारे काही बी असो सबका वारा नाना हमारा, अशी गोष्ट आहे नानाची आमची. मी सर्व आयोजकांचे व राजेदादांचे सर्वांचे मी आभार मानतो, आम्हाला इथे बोलवलं आणि व्यासपीठावरती. माऊली तुम्हाला पाय बी एवढा पवित्र सती, कारण तुम्ही विज्ञानगिरी सती. आणि एकच स्वप्न एक साकार झालं, तर इंदिराताई हे आमच्या समाजाचे आराध्य दैवत होतं महिलांचे, आणि एक त्यांच्या रूपाने का ना नगराध्यक्ष म्हणून नम्रताताईंची बी निवड झाली. हे तालुक्याचे मी पुनश्च आभार मानतो, कारण त्यांनी भरभराट दिलं. कारण पहिले आमदार असो आपले माधवराव कौतिकरावपासून, तर त्यानंतर भाऊ आमदार झाले आणि नगरसेवक तर झालेच आपले रमण नाना ते वगैरे, पण नगराध्यक्षाचा मान जो ताईंना मिळाला, मी ताईंना नेहमी बोललो होतो, तर मला नेहमी पैसे भरायच्या. तर राजकारणामध्ये आमची महिला बोलीन तो कोणाशी बोलेल, डॉक्टरीन झालं सर्व झालं, पण ताईंनी अजूनसुद्धा बाजूचं सांभाळले. ते मी नानाला तावशाच्या लग्नामध्ये बोललो होतो, मला ताई समोर बसली, मी उठून गेलो, ताईंचा नमस्कार केला वगैरे, तर ताईंच्या नेहमी आशीर्वाद समाजाला लाभले आहे. आणि ताईंच्याच रूपाने काय ना, पण ताईंनी बी आता नम्रता ताईसुद्धा राजकारणात आले आहे. मी सर्वांचे खूप खूप चोपडा तालुक्याचे आभार मानतो. पक्ष कोणताही असो, पण व्यक्ती म्हणून तुम्ही सर्वांनी मदत केली, सर्वांचे मी मनापासून आभार मानतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. देखी का नंदू आबा भाषण मी तो पिक्कोस पडी गे वो. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट नवल भाऊंनी काळजाला हात घातला. खरंच नम्रताताईंची नम्रताला यश आलं. आदरणीय ते सगळं किंग मेकर आम्हा डिबे आबो आमनं सगळं माहीत. तर या ठिकाणी जुगल मेडिकलचे सर्व आदरणीय संजय भावाले त्यांचंही शब्दसुमनांनी स्वागत करतो. मंडळी एक शब्द बोलून
आपल्या उद्घाटन समारंभाची मी सांगता करतो. वीर गुजर क्रिकेट लीगचं एकच ब्रीदवाक्य आहे, जे ते कमी ते ते आम्ही. एकसंध करणं, सगळ्या मोहऱ्यांना एकच ठिकाणी आणणं. कृपया दोघं पंचांना विनंती असेल की सामना 2 मिनिटासाठी थांबवायचा आहे. दोघं पंचांनी सामना थांबून घ्यायचा आहे. मान्यवरांच्या वतीनं मी सगळ्यांना लाईनअप साठी विनंती करतो. आपण आता उद्घाटन सोहळ्याच्या दैदित्यमान फटाकांच्या आतषबाजीकडे वळतोय. बघा, चोपड्याच्या आसमंतामध्ये भगवंताला सुद्धा वाटत आहे वीर गुजर क्रिकेट दोघं लीगचे संघांनी उद्घाटन यायचंय. सोहळा होत आहे. दोघं संघांनी यायचंय, पिचवर लाईनअप करायचं आपल्या मान्यवरांसाठी. मान्यवरांसाठी लाईनअप होत आहे. दोघं संघांनी यायचंय. बॅटिंग करणारा संघ सावखेड्याचे प्रगतिशील शेतकरी बापूसो सुरेश पाटील यांचंही या परिवाराच्या वतीनं आपल्या गुजर क्रिकेट लीगच्या वतीनं शब्दसुमनांनी स्वागत. आता मी फटाकांच्या सुंदर अनुपम आतषबाजीसाठी विनंती करतो आयोजक मंडळींना. उद्घाटन सोहळा संपन्न होत आहे. तेजोवलय आसमंताकडे तेजोवलय वळत आहे. बघा मंडळी, आनंद घन सोहळा. तेजाने तेजाची आरती करावी, अवघा आसमंत चोपड्याचा तेजोमय व्हावा, अशा आनंदघन सोहळ्याचं उद्घाटन संपन्न झालेलं आहे. असं मान्यवरांच्या वतीनं वीर गुजर क्रिकेट लीग यांच्या वतीनं संपन्न झालेला आहे. या आनंदघन सोहळ्यासाठी आपण भाव साक्षीदार झालात. आपण या ठिकाणी आलात. सगळ्या सदस्यांच्या वतीनं आसमंतामध्ये चंद्र देवतेच्या साक्षीनं आनंद सोहळा साजरा होत आहे. पिचवर मान्यवरांना विनंती करतो, सगळ्या मान्यवरांनी पिचवर जावं, आनंद सोहळ्याचे साक्षीदार व्हावं. धन्यवाद मंडळी. धन्यवाद नानासाहेब. आपण आलात, कार्यक्रमाला शोभा आली. आप आए बहार आई. तर आपण बघतोय आपले सर्व मान्यवर आपले पिचवर येताना आपण बघतोय. सन्मान्य त्रिमूर्तीचे संचालक सन्मान्य मनोज पाटील सर असो किंवा सन्मान्य नवल सिंग राजा असो, तर आपण आपल्या सर्व मान्यवरांना युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून आपण आदरणीय जितू मामा, आदरणीय सुरेश बापू, आदरणीय आप्पासाहेब, अनिल दादा, धन्यवाद. नेत्रदीपक सोहळा प्रत्येक क्षणांचं एक एक शब्द टिकून घ्यावा, असे वीर गुजर क्रिकेट लीगचे सर्व मानकरी, आलेले मान्यवर यांच्या सुंदर सोहळ्या प्रसंगी हृदयस्थ कमळ ब्रह्मकमळ फुललेले आहे. या चोपड्या नगरीमध्ये आपण आलात. आपल्या करकमलांनी या सुंदर क्रिकेट लीगचं उद्घाटन संपन्न होत आहे. आजची सुखद सायंकाळ मनोहारी झालेली आहे. आपल्या समाजाने GPL असो, दोडे गुजर क्रिकेट लीग असो, VGCL असो, सुरतच्या सगळ्याच टीम असो, आदरणीय ॲडव्होकेट रणछोड दादांचं आगमन झालेले, त्यांचंही स्वागत. या सगळ्या मानकरींचं, आपल्या समाजातली सगळे पोटजाती असो, सगळ्या मानकरींचं शब्दसुमनांनी स्वागत करतो. कोणताही आयोजन करणं मोठी तारेवरची कसरत असते. या कसरतीला मानाचं आरसपाणी पान देणार तुम्ही सगळे मोहरे यांचं मी शब्दसुमनांनी स्वागत करतो. आदरणीय गौरवदादा संपुलेकर डॉक्टर यांचंही स्वागत. आदरणीय आमचे गजूभाऊ, अतिशय सुंदर असं सरस्वतीचे उपासक, बरेच मंडळी, सगळी ओळखीचे मंडळी आहात. वेगवेगळ्या गावाहून आलेले सगळे गुजरांचे 108 गावांमधून करी या मिळवणींचं मी कोणी डॉक्टर्स, कोणी वकील, कोणी इंजिनियर्स, ॲडव्होकेट, प्राध्यापक, कवी, महंत, आदरणीय नवल, आदरणीय प्राध्यापक मनोज बापू, नंदू आबा, अजय सिंग, डीबी आबा, दुर्गादास अण्णा, 15 वर्षाचे चंदूभाऊ, सगळा मानाचा सोहळा या ठिकाणी संपन्न होत आहे. भारत स्टंप जवळ या मानवतेच्या स्पीचवर आपण आलात. किती मंगलमय वातावरण झालेलं आहे.
साक्षात यक्ष किन्नर व गंधर्व सुद्धा ताल आणि सुरांनी तुमचं स्वागत करत आहे. या मनोहारी सोहळ्याला आपण आलात. आमच्या वीर गुजर क्रिकेट लीग परिवाराच्या वतीनं सर्व मान्यवरांचं नामदार गुलाबराव पाटील, आपल्या कार्यक्रमाचे ब्रँड अँबॅसेडर प्रतापराव पाटील, विक्रमसिंग पाटील, नवलसिंग पाटील, आदरणीय प्राध्यापक मनोज बापू, सुनील भाऊ चौधरी, तसेच सगळी टीम, महंत सुशीलजी महाराज, डीबी आबा, आदरणीय अजय पाटील, आदरणीय सगळी टीम, आपलं या परिवाराच्या वतीनं वीर गुजर क्रिकेट टीमच्या वतीनं सगळे बॅनरचे स्पॉन्सर, पुरस्काराचे मानकरी यांचं स्वागत आणि आभार. माझ्या रयतेच्या राजाचा घोष चालू आहे. कुरवाडी भूषण महाराजचा आराध्य दैवत नवल भाऊंनी बाउंड्री घेतलेली आहे. नवलसिंग राजे पाटील भाऊंचे स्वीय सहाय्यक. प्राध्यापक मनोज बापू आता बॅटिंग करत आहात. उद्घाटनाची धडाडीचं व्यक्तिमत्व, प्रत्येकाला साथ देणारं व्यक्तिमत्व, चंद्रवर्षाचे चंद्रकांत पाटील बॅटिंग बॉलिंग करत आहात. रेल आणि वाखूचं पीच गाजत आहे. महंत हरिभक्तपरायण सुशीलजी महाराज आपली परमार्थ स्नेही बॅट आकाशाकडे भिरकावत आहात. धन्यवाद गुरुजी. आदरणीय आमच्या ताईंचे वारसदार, आमचे बंधू नंदकिशोर पाटील या ठिकाणी आस्थेची बॅट भिरकावत आहात. धन्यवाद बापू, आबा, नंदू आबा. आमचे चंद्रकांत पाटील चंद्रवर्षाचे सर्वे सर्वा. धन्यवाद विकी दादा. आमचे निवृत्ती पाटील मजरेवडकर, मजरेवड निजीवारी गुजरान मकान हो एक लाख दादा सुबानीदार व्यक्तिमत्व. धन्यवाद निवृत्तीजी. मान्यवरांच्या उपस्थितीत उद्घाटन संपन्न झालेला आहे. आपण आला, सगळ्यांचा आभार. पुढे मॅच लगेच सुरू होत आहे. आपल्या वीर गुजर क्रिकेट लीगच्या वतीनं सर्व आलेल्या मान्यवरांचा आभार. 5 दिवस आपण सगळ्यांनी हजेरी लावावी आणि या सुंदर सोहळ्याचं आपण अनुपम आनंद घ्यावा एवढीच नम्र विनंती. आदरणीय वीर गुजर क्रिकेट लीग प्रीमियरच्या सर्व सदस्यांना धन्यवाद देतो. माझं तोडकं मोडकं निवेदन तुम्ही गोड करून घेतलं, तुम्हाला मानाचा मुजरा करतो आणि आमच्या महेंद्र दादांकडे माईक सोपवतो. धन्यवाद. चला
सर्व प्रेक्षकांनी मैदानाच्या बाहेर यायचंय. लवकरात लवकर मैदानाच्या बाहेर निघायचंय सर्वांनी. पंचांना विनंती असेल की लवकरात लवकर सामना चालू करायचा आहे. चला सर्वांनी लवकरात लवकर मैदानाच्या बाहेर निघायचंय. मी मान्यवरांना विनंती करतो की त्यांनी मुख्य मंचावर स्थानापन्न व्हायचं आहे. पंचांना विनंती असेल की सामना चालू करायचा आहे. चला लवकरात लवकर बाहेर निघायचंय. पंचांनी लवकरात लवकर सामना सुरू करायचा आहे. आवाज वाढवून द्या फक्त. तो चलिए यहाँ पे मैच की तरफ रुख करते हैं. सर्व प्रेक्षकांना विनंती आहे बाहेर या ना. बाहेर निघायचंय सर्वांनी. दादा गोलू बाहेर निघायचंय सर्वांनी. तो यहाँ पे देखिए जुगल मेडिकल को पहला झटका लगता हुआ डॉक्टर गौरव पाटिल के रूप में सूर्यवंशी गुजर इस टीम ने काफी बड़ा लक्ष्य रखा है यहाँ पे जुगल मेडिकल के टीम के सामने. चला सर्वांना विनंती असेल की सर्वांनी बाउंड्री पासून 3 मीटर मध्ये जायचं आहे. बरं सर्व प्रेक्षकांना विनंती आहे कृपया सहकार्य करायचं आहे. सर्वांनी बाउंड्री लाईन पासून 3 मीटर मध्ये जायचं आहे. हवा में गेंद है. क्या ये दूसरा मौका बन सकता है? जी हाँ, बैक टू बैक झटके लगते हुए यहाँ पे जुगल मेडिकल को.
तो चलिए अगली गेंद की तरफ चलते हैं। काफी ऊंचा गया हुआ शॉट, मैदान के अंदर गिरता हुआ। मन शांती हॉस्पिटलचे कर्णधार आणि वंदे मातरम टीमचे कर्णधार दोघांना विनंती असेल की टॉसचा बॉसचा मंचावर यायचं आहे। मन शांती हॉस्पिटलचे कर्णधार आणि वंदे मातरम टीमचे कर्णधार यांना विनंती असेल की टॉसचा बॉसचा मंचावर यायचं आहे। आणि मी मान्यवरांना विनंती करतो की नंदू दादा असतील, सन्मान्य नवलराजे असतील, सन्मान्य अजय भाऊ असतील बोरखेडे सतखेडेकर, तर यांना विनंती असेल की टॉसच्या बॉसच्या मंचावर उपस्थित व्हायचे। डीबी आबांना विनंती करतो, सन्मान्य अजय भाऊ, नवलराजे, नंदू दादा, सन्मान्य डीबी आबासाहेब, तर दोघा कर्णधारांना विनंती असेल। तो 2 ओवर की समाप्ति के बाद 21 रन 2 विकेट के नुकसान पे, तो क्या किफायती ओवर निकाला है यहाँ पे लखीचंद पाटिल ने। 1 ओवर में 2 विकेट हासिल किए 3 रन देके। कैमरामैन नाही तसं काय नाही, लक्षात नाही आलं माझं ते। इकडे आलोय मी, चोपड्याला आलेलो आहे, चोपड्याला आलोय, चोपड्याला। अरे हे यांनी बोलवलं होतं ते गुलाब म्हणून ते येणार होते ना, मग ते राजे बी नव्हते, राजे बी येणार होते, राजे बी मग ते काहीतरी त्यांनी जो नाशिकचा पोरगा मागवलेला होता तो काही व्यवस्थित बोलत नाही म्हणे, तर मग मला इकडे यावं लागलं सांगतात पाठवलं। आता तेच चालू होतं प्रोजेक्ट आपलं उद्घाटन सोहळा। मी करतो ना प्लॅनिंग, मी पण निघतो जातो इथून 10 मिनिटात, एक तासात मी पण पोहोचतो। तर आपण आपल्या मान्यवरांना बघू शकतो टॉस कबॉचच्या मंचावर दोघं कर्णधारांसोबत। तर मनस शांती हॉस्पिटलचे कर्णधार यांनी टॉस जिंकलेला आहे आणि त्यांनी क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे। तो मनस शांती वन द टॉस एंड चेस टू बॉल। तो चलिए मैच की तरफ चलते हैं। तो मैं बात कर रहा था गेंदबाज लकीचंद पाटिल के बारे में। तो कप्तान ने जो भरोसा दिखाया था उस भरोसे पे पूरी तरह से खरे उतरते हुए यहाँ पे गेंदबाज बहुत ही विशाल रनों का लक्ष्य रखा हुआ है यहाँ पे सूर्यवंशी गुजर की टीम ने। तो जैसी उनकी बल्लेबाजी थी तो शायद गेंदबाजी भी ही घातक कर रहे यहाँ पे। गेंदबाज पूरी तरह से बांध के रखा है यहाँ पे दोनों बल्लेबाजों को। और देखिए यहाँ पे स्ट्राइक पे है कल्पेश। अगर ये मैच कोई बल्लेबाज जीता सकता है तो कल्पेश, अगर ये मैच जुगल मेडिकल को जीतना है तो कल्पेश का खेलना बहुत जरूरी, क्योंकि कल्पेश में वो काबिलियत है। हाँ मैं गेंद, क्या ये तीसरा झटका हो सकता है? ओ कैच ड्रॉप, यहाँ पे विकेट कीपर के दस्तानों से टकरा के गेंद नीचे गिरती हुई। तो देखिए गेंदबाज ने एक मौका तो बनाया था।
3 ओवर के समाप्ति के बाद 27 रन 2 विकेट के नुकसान पे। तो यहाँ पे पावर प्ले खत्म होता हुआ और कप्तान कुछ फील्ड में यहाँ पे सुधारना करते हुए और सामने है कल्पेश। यस, ये जाएगा सीधा 6 रनों के लिए। बागायतदार 11 इनके जो ओनर है सम्माननीय पप्पू बाबू, उनके होल्डिंग को टकराते हुए जिन्होंने आज के दिन की शुरुआत की थी पहले मैच से और निर्धारित अपने 10 ओवर में बनाए थे 139 रन, जिनमें उनके कप्तान का काफी अहम रोल था, सम्माननीय मनोज पाटिल जी। तो चलो मैच की तरफ चलते हैं। कल्पेश, मैं जिस बारे में जिक्र कर रहा था कल्पेश के बारे में, तो जुगल मेडिकल को ये एक ही बल्लेबाज है जो मैच जिता सकता है, कल्पेश पाटिल। तो देखिए और एक छक्का आता हुआ कल्पेश के बल्ले से। तो तापी अॅग्रोचे संचालक सन्माननीय परवीन पाटील सर आपल्या मंचावर उपस्थित आहेत। तर मी सरांना, परवीन पाटील सरांना विनंती करतो की त्यांनी आपल्या मुख्य मंचावर विराजमान व्हायचे आहे। तापी अॅग्रोचे संचालक सन्माननीय प्रवीण पाटील सर, तापी अॅग्रोचे संचालक सन्माननीय प्रवीण पाटील सर, सरांना मी विनंती करतो की सरांनी मुख्य मंचावर विराजमान व्हायचे आहे। मी वीर गुजर क्रिकेट लीग चे समस्त आयोजक समितीला विनंती करतो की त्यांनी सन्माननीय प्रवीण सरांचे सन्मान करायचे आहे। रवीजी, सुनीलजी, दीपक पाटील, तर दीपक पाटील सरांचा सन्मान मी आयोजक समितीच्या सदस्यांना विनंती करतो की त्यांनी दीपक पाटील सरांचा सन्मान करायचा आहे। कल्पेश कल्पेश कल्पेश, मैं बार बार यही बताने की कोशिश कर रहा हूं कि भाई ये बल्लेबाज को याद रखना, जुगल मेडिकल को ये एक ही बल्लेबाज मैच जिता सकता है। तो देखिए इस छक्के के चलते कल्पेश पहुंच गए 12 गेंदों में 35 रनों पे, जिनमें निर्धारित उनके 5 छक्के शामिल है। 291 का स्ट्राइक रेट, डीजे मानो लगभग 300 के स्ट्राइक रेट से खेल रहे हैं। 45 रन 2 विकेट के नुकसान पे 3.4 गेंद हुई है। हाँ अंपायर, पैंतालीस रन 2 विकेट के नुकसान पे। तो देखिए कल्पेश जिस तरह से बल्लेबाजी कर रहे हैं, मानो गेंद पे अपना गुस्सा निकाल रहे हैं। फुल टॉस गेंद और उसको सही दिशा में भेज दिया और देखिए अंपायर का इशारा नो बॉल, यानी कि फ्री हिट। और इसी चौके के साथ 50 रन पूरे होते हुए यहां पे जुगल मेडिकल के।
डीजे डीजे। तो चलिए थर्ड अंपायर का इशारा किया है यहाँ पे ऑन फील्ड अंपायर द्वारा। तो देखिए यहाँ पे थर्ड अंपायर का डिसीजन आ गया है। तो ये हाइट के चलते नो बॉल दिया गया है। तो यहाँ पे बल्लेबाज को मिलेगा फ्री हिट। तो देखिए जिस बल्लेबाज की बल्लेबाजी इन फॉर्म चल रही हो और वो भी कल्पेश जैसा बल्लेबाज, तो आप उनको इतने मौके नहीं दे सकते। तो चलिए कल्पेश देखते हैं फ्री हिट का लाभ किस तरह उठा पाते हैं। कृपया प्रेक्षकांना विनंती असेल की त्यांनी मैदानाच्या बाहेरून चालायचं आहे, मैदानाच्या मध्ये कोणी येऊ नये। पटकी हुई गेंद सीधा हाथ में खेल बैठे, मगर ये नो बॉल के चलते जीवनदान मिल जाएगा यहाँ पे कल्पेश को। अरे एक बॉल बाकी, एक गेंद आना शेष है इस ओवर का। तो एक गेंद बाकी है, आखिरी गेंद, चौथे ओवर का आखिरी गेंद, जिसमें एक नो बॉल आई थी, उसी के चलते एक गेंद बाकी है। चला लवकर सामना चालू करायचा आहे। दोघं फलंदाजांना विनंती असेल। व्हाइट गेंद आता हुआ यहाँ पे, बढ़िया गेंद यहाँ पे। 4 ओवर की समाप्ति की, 52 रन 2 विकेट के नुकसान पे, 52 लॉस ऑफ 2 विकेट। कल्पेश बल्लेबाजी कर रहा है 14 गेंदों में 40 रनों पे, और उनका साथ दे रहे यहाँ पे संजय पाटिल, जो कि रन बॉल खेल रहे हैं 5 गेंदों में 5 रन। तो 5वां ओवर आता हुआ इस इनिंग का, और गेंदबाज आए हैं लकीचंद, जिन्होंने अपने गैप में गेंद काफी तेज आउटफील्ड, 4 रन मिलेंगे यहाँ पे कल्पेश को। तो देखिए मानो कल्पेश ने यहाँ पे सोच लिया है कि सिर्फ चौकों और छक्कों में ही डीलिंग करेंगे, और इस मैदान की आउटफील्ड इतनी तेज है कि बल्लेबाज ने एक बार गैप में गेंद डाल दी तो बाउंड्री के बाहर जाके ही गेंद रुकती है।
तो इसी चौके के चलते कल्पेश पहुंच गए अपने निजी के 44 के स्कोर पे। हाँ में गेंद और एक चौथा झटका लगता हुआ यहां पे, माफ कीजिएगा तीसरा झटका संजय पाटिल के रूप में। देखिए और एक मौका था मगर इतना आसान भी नहीं था। कदमों का इस्तेमाल करने की कोशिश यहां पे कल्पेश द्वारा, मगर पूरी तरह से चकमा खाते हुए। हल्के हाथों से ढकेला लेग साइड की ओर, एक रन के लिए। तो नए बल्लेबाज आए हैं यहां पे गौरव पाटिल। 5 ओवर 59 रन 3 विकेट, 59 लॉस ऑफ 3 विकेट। तो चलिए मैच की तरफ चलते हैं। तो जुगल मेडिकल की इनिंग का आता हुआ छठा ओवर, और यहां से अभी चाहिए 24 गेंदों में 111 रन। तो देखिए क्रिकेट में नामुमकिन तो कुछ भी नहीं, नामुमकिन में ही मुमकिन छुपा हुआ है। जो नामुमकिन लफ्ज है उसमें ही मुमकिन छुपा हुआ है। तो जोरदार अपील यहां पे विकेट कीपर गेंदबाज द्वारा।
तो देखिए जुगल मेडिकल को ये मैच अगर जीतना होगा तो बनाने होंगे एक ओवर में 28 रन, यानी कि 4 ओवर में कम से कम 20 छक्के लगाने होंगे अगर ये मैच जीतना है तो। इक्कीस गेंदों में 111 रन की जरूरत है। प्रवीण आए हैं अपना निजी पहला ओवर लेके और काफी लंबा रनअप है प्रवीण का। फिर से मिस हिट यहाँ पे। तो देखिए कल्पेश पिछले ओवर में जब बल्लेबाजी कर रहे थे और इस ओवर में जो बल्लेबाजी कर रहे हैं बिल्कुल अलग नजर आ रहे हैं। एक्स्ट्रा एफर्ट लगाने की जरूरत नहीं है यहाँ पे बल्लेबाज द्वारा। ये देखिए 1 बॉल 4 रन, तो यही करना है कल्पेश। और देखिए इस चौके के साथ 23 गेंदों में कल्पेश ने अपने 50 रन पूरे कर लिए हैं। 23 गेंदों में 50 रन, 3 चौके और 5 छक्कों की मदद से। बढ़िया शॉट। ये देखो मानो यहाँ पे मिनी हेलीकॉप्टर निकाला है यहाँ पे कल्पेश ने। तो कल्पेश 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 ये नाम याद रखना भाई। पहली 4 गेंद डॉट खेलने के बाद अगली 2 गेंदों पे लगा दिए 10 रन। तो ये काबिलियत है इस बल्लेबाज की। 6 ओवर की समाप्ति के बाद 69 रन 3 विकेट के नुकसान पे, 69 लॉस ऑफ 3 विकेट। इस बीच कमेंट्री बॉक्स में हल्का सा बदलाव होगा। इस समय क्या लाजवाब बल्लेबाजी करते हुए कल्पेश पाटिल 24 गेंदों पे 56 रन बनाकर अभी भी संघर्ष करते हुए अपने टीम के लिए। स्कोर की बात की जाए तो 70 रन स्कोर बोर्ड पे लगे हैं 3 विकेटों के नुकसान पर। पारी का चलता हुआ ये 7वां ओवर जिसे पूरा करेंगे नयन। फिर एक बार लोअर फुल टॉस गेंद थी, इस समय सही तरह से गेंद बल्ले पे नहीं कनेक्ट कर पाए। लॉन की दिशा में जब तक हर्षल फील्ड करेंगे, 1 रन आसानी के साथ मुकम्मल कर लिया। सिंगल के साथ स्कोर में होगा इजाफा। और इक्वेशन की अगर बात की जाए तो यहां से चाहिए 24 गेंदों में 111 रन। सॉरी, फिर एक सफलता अर्जित करते हुए यहाँ पर एक आसान सा कैच पूरा किया वहां पर काउ कॉर्नर के क्षेत्र में। अच्छी फील्डिंग और उतनी अच्छी गेंदबाजी यहाँ पर देखने को मिलती हुई सूर्यवंशी गुज्जर 11 टीम की ओर से। तारीफ काबिल खेल यहाँ पर खेला है। बल्लेबाजी में भी लाजवाब तरीके से बल्लेबाजी रही थी, मगर गेंदबाजी की हद तक बात की जाए तो अब तक बेहतरीन गेंदबाजी का नजारा पेश करते हुए सभी गेंदबाज। कल्पेश पाटिल जो 1 हैंडेड यहाँ पर खेल रहे हैं। 57 रन पे अभी भी नाबाद बल्लेबाजी करते हुए नए बल्लेबाज आए हैं अतुल पाटिल। इस समय 15 गेंदे 99 रनों की जरूरत इस समय मुकाबले को जीतने के लिए।
नयन फिर एक बार गेंद करेंगे, इस समय अतुल होंगे ऑन स्ट्राइक। यहाँ पर पहली गेंद यहाँ पर समझ नहीं पाए, बड़ा स्ट्रोक खेलने का प्रयास, चूंकि गेंद विकेट कीपर के दस्तानों में जरूर यहाँ पर कैरी करती हुई एक डॉट गेंद के साथ में फिर एक बार प्रेशर बढ़ता हुआ यहाँ पर बल्लेबाजों के ऊपर। फिर एक बार लोअर फुल टॉस गेंद लॉन्ग ऑन की दिशा में गेंद को खेला था, वहां पर एक आसान सा कैच पूरा करेंगे। हर्षवर्धन थे वहां पर खिलाड़ी मौजूद, एक अच्छा कैच वहां पर, कोई गलती नहीं की। जी हाँ, बिल्कुल आसान मौका था और इस आसान मौके को बिल्कुल पूरा कर लिया। अच्छी गेंदबाजी यहाँ पर। अतुल वापस लौटेंगे डगआउट की ओर। लगभग देखा जाए तो इस मुकाबले में पकड़ बनाती हुई टीम सूर्यवंशी गुज्जर 11, क्योंकि यहां से दरकार होंगी 13 गेंदें, 99 रन चाहिए मुकाबला जीतने के लिए। सोहन पाटिल आए हैं नए बल्लेबाज। आती है पहली गेंद यहाँ पर अच्छी तरीके से गेंद को खेला है, डीप एक्स्ट्रा कवर के क्षेत्र में गेंद गई है, वहां पर सिंगल लेंगे जरूर। यहाँ पर सिंगल के साथ अपना निजी खाता खोला है। टीम का स्कोर बढ़ता हुआ 72 रन। 7 ओवर की समाप्ति अब तक हो चुकी है और लगभग देखा जाए तो 12 गेंदें 98 रन काफी बड़ा लक्ष्य है। मुकाबले पे जरूर पकड़ बनाई है यहाँ पर सूर्यवंशी गुज्जर 11 टीम ने। गेंदबाजी में फिर एक बदलाव किया यहाँ पर। प्रवीण इस समय आए हैं गेंदबाजी के लिए। फिर एक बार लोअर फुल टॉस गेंद इस समय सीधे बल्ले के साथ खेला है। लॉन्ग ऑफ क्षेत्र में अच्छी फील्डिंग, वहां पर डायरेक्ट हिट का प्रयास था। चूंकि इस समय फील्डिंग काफी बेहतरीन की थी, मगर जिस तरह से थ्रो के लिए प्रयास किया था इस समय थोड़ा सा नाखुश होंगे अपने आप से। हर्षवर्धन यहाँ पर एक काफी तंदुरुस्त और चुस्त खिलाड़ी है, बिल्कुल चौकन्ने रहते हैं जब भी गेंद उनकी तरफ आती है, बिल्कुल मानो गेंद पे झपट पड़ते हैं। एक अच्छी फील्डिंग। इस समय प्रवीण गेंदबाजी के लिए होंगे तैयार। काफी लंबा चौड़ा रनअप के साथ में गेंदबाजी करना पसंद करते हैं। स्विच हिट खेलने का प्रयास इस समय, चूंकि कल्पेश अब थोड़ा सा प्रेशर यहाँ पर जरूर बढ़ा है कल्पेश के ऊपर भी, क्योंकि जिस तरह से रन रेट की जो बात की जाए तो काफी बड़े रन रेट की मार्जिन है यहाँ पर। चाहेंगे जरूर कि जितने ज्यादा से ज्यादा रन जोड़ेंगे स्कोरबोर्ड में उतना ही इजाफा करेंगे। फिर एक बार अच्छी गेंदबाजी, लाजवाब गेंदबाजी, बैक टू बैक डॉट गेंदे करने में कामयाब होते हुए यहाँ पर प्रवीण। अब तक देखा जाए तो बेहतरीन गेंदबाजी रही है प्रवीण द्वारा। सेकंड स्पेल में गेंदबाजी के लिए आए हैं, 11 रन केवल खर्च किए अब तक, मगर सफलता कोई नहीं मिली। चेंज ऑफ पेस, गति परिवर्तन यहाँ पर देखिए, कैच की अपील जरूर की थी मगर इस समय साफ नकारा अंपायर द्वारा। प्रयास काफी बेहतरीन यहाँ पर, विकेट कीपर बिल्कुल 100% एफर्ट लगाते हुए अपना यहाँ पे। यहां से देखा जाए तो काफी बड़े रनों की जरूरत है। 8 गेंदे 97 रन। फिर एक डॉट गेंद यहाँ पर इस समय रन के लिए प्रयास किया है। जी हाँ, बिल्कुल तेजी के साथ में एक रन जरूर पूरा करेंगे, 22 के रूप में शायद आता हुआ ये रन। काफी बड़ी मार्जिन यहाँ पर जीत अर्जित कर सकती है टीम सूर्यवंशी गुज्जर 11। (74 रन स्कोरबोर्ड पे लगे। पारी का चलता हुआ 8वां ओवर, इसकी अंतिम गेंद लेकर फिर एक बार प्रवीण। फिर एक बार चेंज ऑफ पेस, गति परिवर्तन। इस समय गति के साथ में थोड़ा सा वेरिएशन जरूर किया था। ओवर की हुई है यहाँ पर समाप्ति। 8 ओवर की समाप्ति के बाद 74 रन स्कोरबोर्ड पे लगे। 96 रनों की जरूरत है 6 गेंदों में, तो केवल एक औपचारिकता बाकी इस मुकाबले में।
इस बीच फिर एक बार शॉर्ट गेंद थी, काउ कॉर्नर के क्षेत्र में गेंद को खेला है, खिलाड़ी वहां पर होंगे तैनात जरूर, एक रन आसानी से मुकम्मल करेंगे कल्पेश, मगर अब चाहेंगे कि जितने ज्यादा से ज्यादा रन जोड़ेंगे उतना रन रेट में थोड़ा सा इजाफा करने में कामयाबी होगी जरूर। अंतिम ओवर लेकर इस समय गेंदबाज प्रणव पाटील जिथे कुठे असतील आपण कृपया समालोचन कक्षाशी संपर्क साधा। स्वामी प्रणव पाटील आपण जिथे कुठे असाल आपण कृपया कमेंट्री बॉक्सशी संपर्क करायचा आहे। तो पीयूष इस समय आए हैं गेंदबाजी के लिए अंतिम ओवर में, अच्छी गेंदबाजी करते हुए, अच्छी लाइन अच्छी लेन के साथ यहाँ पर बिल्कुल मौका बन सकता था, फिर एक बार इस मौके को खोया है। लगभग किस्मत इस समय बिल्कुल साथ देती हुई कल्पेश का। 3 गेंदें हो चुकी है, अंतिम 3 गेंदें अभी भी आना बाकी है। 76 रन स्कोर बोर्ड पे लगे हैं। फिर एक बार बड़ा स्ट्रोक खेलने के प्रयास में चूके इस समय गेंद को सही तरह से पढ़ नहीं पाए, फिर एकदम बीट किया यहाँ पर गेंदबाज पीयूष ने। अच्छी गेंदबाजी इस अंतिम ओवर में, अच्छी लाइन अच्छी लेन के साथ गेंदबाजी करते हुए। फिर एक बार लगातार यहाँ पर बार बार प्रयास करते हुए बड़े स्ट्रोक के लिए, लेकिन यहाँ पर अच्छी गेंद, जितनी भी तारीफ की जाए उतनी कम इस नौजवान गेंदबाज की। पीयूष उभरता हुआ सितारा यहाँ पर, मगर गेंदबाजी की हद तक बात की जाए तो यकीनन अच्छी तारीफ के काबिल गेंदबाजी। कल्पेश जैसे बल्लेबाज को यहाँ पर बांधे रखा है, कोई मौका नहीं दे रहे। फिर एक बार प्रयास किया इस समय, जी हाँ अच्छा फील्डिंग वहां पर, जितनी तारीफ की जाए उतनी कम। डीप मिड विकेट के क्षेत्र में तारीफ के काबिल फील्डिंग रही वहां पर, यकीनन 3 रन अपने टीम के लिए बचाए और इस बीच इस मुकाबले को काफी बड़े मार्जिन के साथ में जीत में तब्दील किया है। टीम सूर्यवंशी गुज्जर 11 ने इस मुकाबले में जीत हासिल कर ली है। इस